ओके, तर आता आपण क्रियापद याविषयी माहिती घेऊया. क्रियापदाला इंग्लिशमध्ये बोलतात वर्ब. माहिती असेल ना तुम्हाला? येस. आणि क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं. ओके, तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा. क्रियापद म्हणजेच काय तुम्हाला मी सांगितलं, वर्ब. क्रियापद म्हणजेच काय झालं, बॉईज वर्ब. आता आपण डेफिनेशन बघायची आहे. डेफिनेशन इकडे दोन आहेत. ओके, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजेच काय झालं, बॉईज क्रियापद. पहिली व्याख्या काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होईल. क्रियापद काय करतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, कंप्लीट करतं, बरोबर. आणि दुसरी आहे शब्दाचा पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या क्रिया दाखविणारा शब्द म्हणजेच क्रियापद. समजलं? येस. तर ह्याच्यामध्ये काय येतं, क्रियापद हे शेवटी येतं आणि क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. क्रियापद नसेल तर आपल्याला क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा कंप्लीट झालेली आहे की नाही हे आपल्याला कळणार नाही. ओके, क्रियापदामुळे काय होतं, सेंटेन्स पूर्ण होतं, त्याचा अर्थ पूर्ण होतो. उदाहरण बघूया. राम पेरू खातो. आता जर मी सांगितलं तुम्हाला की राम पेरू, तर त्याने खाल्लेलं आहे की खात आहे की खाणार आहे, हे जर सांगितलंच नाही तर तुम्हाला कळणार नाही, बरोबर. म्हणजेच काय आहे, वाक्यामध्ये क्रियापद गरजेचं आहे. क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तर इकडे काय झालेली आहे, खाण्याची क्रिया झालेली आहे. कोणती क्रिया झालेली आहे, खाण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून या सेंटेन्समध्ये खातो, बरोबर, हे काय आहे, क्रियापद आहे. समजलं? सेकंड सेंटेन्स बघा. मी प्रार्थना करतो. काय सांगितलेलं आहे, मी प्रार्थना करतो. इकडे प्रार्थना करण्याची क्रिया झालेली आहे, बरोबर. म्हणून करतो जे आहे, हे जे आहे तो वर्ड काय आहे, क्रियापद आहे. या सेंटेन्समध्ये क्रियापद कोणता आलेला आहे, करतो. ओके, आता आपण थर्ड सेंटेन्स कडे वळूया. घोडा जलद धावतो. ओके, घोडा जलद, नंतर मी काही बोललंच नाहीये तर तुम्हाला कळणार नाही. म्हणजे क्रियापद काय पाहिजे, सेंटेन्समध्ये नेसेसरी आहे, गरजेचं आहे. सो घोडा जलद धावतो, तर धावतो हे काय झालं, क्रियापद झालं. समजलं? ओके. नाउ नेक्स्ट, वसीम निबंध लिहितो. आता इकडे लिहिण्याची क्रिया झालेली आहे, बरोबर. निबंध लिहिण्याची क्रिया झालेली आहे, म्हणून लिहितो हे जे आहे हे काय आहे, क्रियापद आहे. समजलं? असे खूप सारे उदाहरणं आहेत. अजून तुम्हाला मी सांगते की सुरेश. ओके, सुरेश, येस, सुरेश आंबा खातो. मग तिकडे खाण्याची क्रिया झालेली आहे, बरोबर. मग खातो काय झालं, क्रियापद झालं, बरोबर. येस. त्याच्यानंतर सीमा उड्या मारत आहे. इकडे कोणती झाली क्रिया, उड्या मारण्याची, बरोबर. ह्याच्यामध्ये कोणतं झालं क्रियापद, मला सांगा. मारण्याची क्रिया झाली, बरोबर. उड्या मारण्याची क्रिया झाली. मारते ना, हे काय झालं, क्रियापद झालं. म्हणजेच काय, क्रियापद वाक्याच्या किंवा सेंटेन्सच्या एकदम शेवटी येतं. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. येस. ती फार हळू धावते. सेंटेन्स काय आहे, ती फार हळू धावते. मग कोणतं क्रियापद असेल, येस, धावते, बरोबर. किंवा ती जेवत आहे. आता बघा हे सेंटेन्स कसं आहे बघा. ओके, वसीमा, अदरवाईज कोणतेही नाव घ्या. ओके, आपण घेऊया कविता. कविता जेवत आहे. इकडे जेवणाची क्रिया झालेली आहे, बरोबर. फक्त आहे नाही येईल, इकडे काय येणार आहे, जेवत आहे, जेवणाची क्रिया झालेली आहे ना. येस. ओके, सो क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ कंप्लीट होतो, बरोबर. डेफिनेशन बघा, रिपीट आफ्टर मी व्हॉइस. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजेच काय आहे, व्हॉइस
क्रियापद. ओके. अजून कोणती डेफिनेशन आहे बघा. 2 डेफिनेशन आहेत. शब्दाचं पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या, क्रिया दाखविणारा शब्द म्हणजे क्रियापद. ओके. उदाहरणार्थ, राम पेरू खातो. कोणतं क्रियापद आहे? व्हेरी गुड, खातो. मी प्रार्थना करतो किंवा मी प्रार्थना करते. बरोबर. येस. क्रियापद कोणतं आहे? करतो, म्हणजे करण्याची क्रिया झालेली आहे. व्हेरी गुड. घोडा जलद धावतो. काय येईल? येस, धावतो. हे काय झालं? क्रियापद. व. आणि नेक्स्ट आहे वसीम निबंध लिहितो. लिहिण्याची क्रिया झाली. बरोबर. मग काय येईल? क्रियापद लिहितो. समजलं तुम्हाला? क्रियापदाबद्दल माहिती कळली. बरोबर. आता हे क्रियापद आहे, त्याच्यानंतर आपण अजून एक शिकणार आहोत. काय? बरोबर. कारण सेंटेन्स मध्ये येतं शेवटी. बरोबर. जे वर्ब येतं शेवटी. ओके. त्यानुसार आपल्याला कळतं की ही गोष्ट भविष्य काळामध्ये घडलेली आहे की वर्तमानामध्ये घडलेली आहे. बरोबर. की येस, ही भूतकाळामध्ये घडलेली आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं ना, त्यालाच काय म्हणतात? काळ असं म्हणतात. तुम्हाला कळतं का तुम्हाला? येस. सेंटेन्स मध्ये किंवा वाक्यामध्ये जेव्हा ती क्रिया घडते, म्हणजे जेव्हा क्रियापद येतं शेवटी. ओके. त्यानंतर काय होतं? आपल्याला समजतं की सेंटेन्स कोणत्या कोणत्या टेन्स मध्ये घडलेला आहे. बरोबर. काळ म्हणजेच काय? टेन्स. बरोबर. येस. तर काळ म्हणजे काय बघा, डेफिनेशन दिलेली आहे. क्रियापदाच्या स्वरूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते. कधी घडते म्हणजे आज घडलेली आहे की उद्या घडणार आहे की ऑलरेडी घडलेली आहे, म्हणजे भूतकाळामध्ये. ओके. ह्याचा जो बोध होतो त्यालाच काय म्हणतात? काळ असं म्हणतात. तुम्हाला कळलं बॉईज? पुन्हा एकदा मी वाचते. क्रियापदाच्या स्वरूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो त्यालाच काय म्हणतात? काळ असे म्हणतात. समजलं तुम्हाला? येस. आता हा जो टेन्स आहे, बरोबर, काळ म्हणजेच काय? टेन्स. तर या काळाचे मुख्य 3 भाग पडतात. ओके. कोणते भाग पडतात बघा आपण. एक आहे वर्तमान काळ. पहिला कोणता आहे? वर्तमान काळ. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला बोलतात प्रेझेंट टेन्स, म्हणजे जो सध्या चालू आहे. वर्तमान काळ म्हणजेच काय? जो सध्या चालू आहे तो काळ म्हणजेच वर्तमान काळ. दुसरा आहे भूतकाळ. दुसरा प्रकार पडतो भूतकाळ. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? घटना जी आहे ती घडलेली आहे, घडून गेलेली आहे. आपण सांगतो ना हिस्ट्री, तर हिस्ट्री हे काय झालं? एक प्रकारे भूतकाळ आहे, कारण तो अगोदरच घडून गेलेला आहे, घडलेला आहे. म्हणून भूतकाळ म्हणजेच काय? त्याला पण इंग्लिशमध्ये नाव आहे पास्ट टेन्स. बरोबर. आणि थर्ड आहे भविष्यकाळ. तिसरा कोणता आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर, जो येणार आहे, जो येणार आहे असा काळ कोणता? फ्युचर टेन्स. तुम्हाला कळलं? येस. अंडरस्टूड बॉईज? काळाचे 3 प्रकार कोणते? येस. वर्तमान काळ मीन्स प्रेझेंट टेन्स. सेकंड आहे भूतकाळ. भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स. व्हेरी गुड. आणि थर्ड आहे, कोणता काळ आहे? थर्ड कोणता आहे? येस, भविष्यकाळ. बरोबर. सो प्रेझेंट टेन्स जो चालू आहे, भूतकाळ जो घडलेला आहे, हिस्ट्री. भूतकाळ म्हणजे हिस्ट्री, तुम्ही लक्षात ठेवा, एक वर्ड. ओके. आणि फ्युचर म्हणजेच भविष्यकाळ, जो येणार आहे तो, आणि जो आपल्याला माहिती नाही असा. येस बॉईज? ओके. तर आता आपण प्रथम जो पहिला जो आहे, जो आपण बघितला वर्तमान काळ,
याविषयी थोडी आपण चर्चा करूया. वर्तमान काळामध्ये काय होतं बॉईज, जे आता सध्याचे चालू आहे तो झाला वर्तमान काळ, बरोबर. की मी वाचते, अदरवाईज शिक्षिका शिकविते. शिकविते म्हणजे शिकविण्याची क्रिया चालू आहे, म्हणजेच त्याला काय म्हणतात, वर्तमान काळ चालू आहे, प्रेझेंट टेन्स चालू आहे, बरोबर. मुले किंवा विद्यार्थी नोट्स लिहितात, आता लिहिण्याची क्रिया चालू झालेली आहे, बरोबर. लिहितात, आत्ता लिहितात किंवा लिहायला लागलेले आहेत. तर हे काय येतं, वर्तमान काळामध्ये येतं, बरोबर. येस. मी जेवत आहे, जेवणाची क्रिया चालू झालेली आहे. जेवण झालेलं आहे का, नाही, तर जेवत आहे. म्हणजे मी आता सध्या ॲट प्रेझेंट जे काही करत आहे ते आहे वर्तमान काळ, बरोबर. येस. किंवा येस, गौरव टेलिव्हिजन, ओके, किंवा दूरदर्शन पाहतो. ही वॉचिंग टीव्ही, बरोबर. म्हणजे तो टीव्ही पाहतो किंवा येस दूरदर्शन पाहतो. मग पाहण्याची क्रिया चालू आहे, पाहतो आहे ना, येस. तर मग काय आहे, तो झाला वर्तमान काळ, बरोबर. तर आता मग पहिले डेफिनेशन बघायची आहे. वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजेच वर्तमानात घडत आहे असा बोध होतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रियापद, ओके, शेवटचं जे आहे, ओके, क्रियापद शेवटी येतो, तुम्हाला सांगितलं ना मी. तर त्याच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो, त्यालाच काय म्हणतात, क्रियापद. वर्तमान काळ, तर तो कोणता काळ ठरतो, वर्तमान काळ. बघा आता इकडे काही उदाहरणं आहेत. सीमा पुस्तक वाचते. आता वाचण्याची क्रिया आहे ना, सीमा इज रीडिंग बुक, ओके, येस. मग ते काय झालं, वाचते, हे काय झालं बॉईज, येस, वर्तमान काळामध्ये पुस्तक वाचते. तर वर्तमान काळ कोणता आहे याच्यामध्ये, वाचते, बरोबर, पुस्तक वाचते. नेक्स्ट, मजूर काम करतात. मजूर म्हणजे वर्कर्स, ओके, मजूर म्हणजे वर्कर्स काम करतात. ह्याच्यामध्ये काय येणार आहे, करतात. आता करायला लागलेले आहेत ना, येस. तर तो झाला, ते झालं भूतकाळाचं रूप झालं, बरोबर. आणि नेक्स्ट आहे रमेश खेळत आहे. काय आहे बघा, रमेश खेळत आहे. तो आता ॲट प्रेझेंट खेळत आहे ना, रमेश इज प्लेइंग, बरोबर. म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे, बरोबर. मग तो कोणता काळ झाला, येस, वर्तमान काळ. तुम्हाला कळलं बॉईज आता, व्हेरी नाईस. पुन्हा एकदा रिपीट आफ्टर मी. वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजेच वर्तमानात घडत आहे असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमान काळ असतो. कोणता काळ आहे, वर्तमान काळ आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे ना, मी लिहितो, ओके, मी नोट्स लिहितो, बरोबर. मी वाचत आहे, मी नाचत आहे, आय एम डान्सिंग, मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, बरोबर. आत्ता या क्षणा किंवा या क्षणी जे तुम्ही क्रिया करत आहात ती झाली वर्तमान काळ. तो कोणता काळ समजायचा आपण, वर्तमान काळ. उदाहरणार्थ बघा, सीमा पुस्तक वाचते. सीमा काय करत आहे, पुस्तक वाचते. मजूर काम करतात, मजूर काम करतात. आणि नेक्स्ट आहे रमेश खेळत आहे. काय आहे थर्ड बघा, रमेश खेळत आहे. समजलं, व्हेरी गुड.